प्राण्यांपासून होणारे संभाव्य आजार. आता बरेच आजार जे असतात ते प्राण्यांच्यामुळं आपल्याला होत असतात. आता पाळीव प्राणी जे आहेत ते आपले मित्रच आहेत. उदाहरणार्थ कुत्रा असेल किंवा मांजर, हे जे पाळीव प्राणी आहेत किंवा गायी, म्हशी असतील, ह्या पाळीव प्राणी आपल्याला अत्यंत उपयुक्त असे पशु आहेत आणि ते आपले मित्रसुद्धा आहेत. पण बऱ्याच वेळा काही नियम आणि अटी न पाळल्यामुळं आपल्याला प्राण्यांपासून आजार होतात आणि हे संसर्गजन्य आजार जीवघेणे ठरू शकतात किंवा आपल्या जीवनाला त्यांना हानी होऊ शकते. तर असे प्राण्यांपासून होणारे आजार नेमके कोणते आहेत, त्याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती बघूया. पहिला जो कॉमन आजार आहे, जो मोठ्या सिटीजमध्ये आता पाहायला मिळतो, म्हणजे मुंबई, पुणेसारख्या सिटीजमध्ये, तो म्हणजे पिजन ॲलर्जी. म्हणजे जी कबूतर आहेत किंवा कबूतर सदृश जे पक्षी आहेत, त्यांच्या विष्ठेमध्ये एक विशिष्ट प्रकारचं प्रोटीन येतं आणि ते प्रोटीनची ॲलर्जी ही अतिशय भयंकर स्वरूपाची इतकी होते की त्यामुळं पेशंटला ICUमध्ये ॲडमिट करायला लागतं. 6 महिन्यामध्ये डेथ झालेल्या सुद्धा केसेस रिपोर्टिंग झालेल्या आहेत. तर याचेसुद्धा गंभीर परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये जे कबूतर आहे त्याच्या विष्ठेमध्ये विशिष्ट प्रोटीन असतं किंवा त्याचे फिदर जे आहेत, त्याचे जे पंख किंवा पिसं जे आहेत किंवा त्याच्या शरीरावर इतर काही बॅक्टेरिया वगैरे तयार झाले असतील, त्याच्या विष्ठेमध्ये तयार झाले असेल, तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला इन्फेक्शन होऊन सर्दी, खोकला, ताप अशा प्रकारचे रेस्पिरेटरी ट्रॅकचे इन्फेक्शन्स होऊन आणि बऱ्याच वेळा रुग्ण दगावले आहेत. मुंबई, पुण्यामध्ये खूप केसेस झालेले आहेत. त्याच्यामुळं एक अंतर ठेवणं, पशुपक्षींना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात जगू देणं हे गरजेचं आहे. त्यांचे अधिवास निर्माण करणं, त्यांचे अधिवास तुम्ही डिस्ट्रक्ट न करणं. म्हणजे पक्ष्यांना जर झाडं वगैरे तुम्ही तोडली तर ते पक्षी पुन्हा तुमच्या बिल्डिंग्समध्ये घर करतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळे याचीसुद्धा काळजी घेतली पाहिजे की पशुपक्षी जे आहेत त्यांना नैसर्गिक अधिवास त्यांचा हे होता कामा नये. ही एक ॲलर्जी आहे, त्याला पिजन ॲलर्जी म्हणतात. दुसरा पुढचा आजार आहे बोवाईन ट्युबरक्युलोसिस. तर हा जो TBचाच एक प्रकार आहे, याच्यामध्ये जो TB आहे तो पशूंना होत असतो. म्हणजे दूध देणारे जे पशु आहेत त्यांच्यापासून आपल्याला होऊ शकतो. म्हणजे गाई, म्हशी यांना तो TBचं इन्फेक्शन होतं. त्याला बोवाईन TB म्हणतात, मायकोबॅक्टेरियम बोविस असं म्हणतात त्याला. तो जो जंतू आहे, तर ते दूध जे आहे ते आपण न उकळता पिलं आणि त्याच्यामध्ये इन्फेक्शन झालेलं असेल, त्या प्राण्याला TB होईल का नाही हे सांगू नाही शकत. त्या प्राण्याच्या रोगप्रतिकारक शक्तीवर ते अवलंबून असणार. पण आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल आणि आपण न उकळलेलं दूध जर पिलं किंवा पाश्चराइज नसलेलं दूध जर पिलं आणि त्यात जर हे जंतू असतील तर आपल्याला बोवाईन TB होऊ शकतं. म्हणून आपल्याला पाश्चरायझ्ड मिल्क, आता जे पिशव्यांमध्ये मिळते ते पाश्चरायझ्ड मिल्क असते, ते उकळून कूल करून पुन्हा पॅक केलेलं असते. दुसरं जे आहे ते म्हणजे आपण दूध उकळूनच पितो, पण जुन्या काळी निरसं दूध म्हणतात, म्हणजे धार काढल्यानंतर प्यायची प्रथा होती. आता त्या काळातले लोक असे दूध पित होते, पण त्या काळातल्या लोकांची रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा एकदम स्ट्रॉंग असायची. दुसरी गोष्ट जे कॉन्टॅमिनेशन खूप कमी असायचं. म्हणजे प्राणीसुद्धा जंगलामध्ये फिरून गवत वगैरे त्यांचा चारा खायचे, त्यामुळे प्राण्याची सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती चांगली असायची. त्याच्यामुळे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी असायचे. तरी त्या काळी होत असायचे बोवाईन TB, त्यातनं डेथसुद्धा झालेले असतील. पण सध्या आत्ता जी कंडिशन आहे, आता कलियुगामध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती अत्यंत कमी आहे. अशा अवस्थेमध्ये प्रदूषणाला आपण रोज सामना करतोय. अशा अवस्थेमध्ये आपण अशा पद्धतीची रिस्क घेणं हे धोकादायक आहे. बोवाईन TB झाला तर त्याची ट्रीटमेंट आहे, पण बोवाईन TB होऊ नये म्हणून आपण काळजी घ्या, याचीसुद्धा माहिती आपल्याला असणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरं इन्फेक्शन आहे म्हणजे टॉक्झोप्लाझ्मोसिस. टॉक्झोप्लाझ्मोसिस हे टॉर्चच्या अंडरच आपण बघू. टॉर्च इन्फेक्शन हे मुख्य वंध्यत्वाचं एक कारण ठरलेलं आहे. टॉर्चमध्ये हे TORCH हे बघताय तुम्ही स्क्रीनवर. टॉक्झोप्लाझ्मोसिस गोंडी हा एक बॅक्टेरिया आहे. अदर एजंट्स आहेत, सिफिलिस, पॅर्वो व्हायरस हा एक आहे. व्हॅरिसेला जोस्टर आहे, जो नागिनीचा एक प्रकार आहे. लिस्टेरिया एक आहे. दुसरा रुबेला व्हायरस आहे, सायटोमेगलो व्हायरस आहे आणि हार्पिस सिम्प्लेक्स 1 आणि 2 हे 2 आहेत. तर हे जे आहेत हे इन्फेक्शन व्हायरल इन्फेक्शन असेल, बॅक्टेरियल इन्फेक्शन, पॅरासिटिक इन्फेक्शन असेल, ह्याचा ग्रुप जो केलेला आहे त्याला टॉर्च असं नाव मेडिकल सायन्समध्ये दिलेलं आहे. आणि हे टॉर्च इन्फेक्शन हे बहुतांशी वंध्यत्वाचं मुख्य कारण आहे. तर हे जे इन्फेक्शन कुठून होतं, तर हे इन्फेक्शन प्राण्यांपासून आपल्याला होतं. म्हणजे पाळीव प्राणी जे आपल्या घरामध्ये आहेत, मांजर, कुत्रा यांच्यापासून होतं. ज्या वयात आलेल्या ज्या मुली आहेत की ज्यांचं पुढं लग्न होणार आहे किंवा लहान वयाच्या मुली ज्यांच्या सातत्यानं संपर्क ह्या पशूंशी आलेला आहे, त्या पशूंच्या अंगावर हे इन्फेक्शन असतं आणि ते इन्फेक्शन त्या
मुलीला जर झालं, तर पुढे जाऊन जर तिची टॉर्च टेस्ट जर पॉझिटिव्ह आली, तर वंध्यत्वाला अडथळा होऊ शकतो. बऱ्याच वेळा ॲबॉर्शन होतं. बऱ्याच वेळा जे मूल निर्माण होतं त्याच्यामध्ये व्यंग, सोनोग्राफीला व्यंग दिसतं, म्हणजे हृदय डेव्हलप झालेलं नाही. मग असं बाळ जे आहे ते अबॉर्ट करावं लागतं. तर हे टॉर्च इन्फेक्शन स्त्रियांमध्ये कॉमन आहे आणि ते एक वंध्यत्वाचं मूळ कारण आहे. जे पेट ॲनिमल्स आहेत त्याच्यापासून आपण डिस्टन्स ठेवणं गरजेचं आहे, किंवा त्यांना हात लावल्यानंतर आपण हात धुणं, किंवा पेट ॲनिमलला घराच्या बाहेर त्यांची व्यवस्था बसण्याची व्यवस्था करणं. त्यांना तुम्ही तुमच्या किचनपर्यंत किंवा सगळीकडे ते पेट ॲनिमल फिरत असतील तर त्यांचं इन्फेक्शन आपल्याला होऊ शकतं. तर ते प्राण्यांना त्या इन्फेक्शननं काही होत नाही, पण आपल्याला ते नुकसानदायक असू शकते. त्यामुळे ह्याचीसुद्धा आपण काळजी पेट ॲनिमल पाळताना आपण घेतली पाहिजे. आता हे कसं-कसं होतं इन्फेक्शन, असं सोर्स याच्यात थोडक्यात दाखवलेलं आहे. आता पोल्ट्री फीड जे आहे ते पोल्ट्री म्हणजे पोल्ट्रीचे जे आपण अन्न घेतो, त्याच्यामध्ये अंडी आहे, चिकन आहे. आता समजा चिकन जर अर्धं कच्चं शिजवलेलं असेल, तर त्या कोंबडीच्या मांसामधून आपल्याला इन्फेक्शन होतं. कारण कोंबडीच्या अंगावर जे वाढणारे जे वेक्टर्स आहेत, ते दाखवलेत वेक्टर्स त्यांना फ्लीज आहेत, रोडंट्स आहेत, माइट्स आहेत. हे जे आहेत म्हणजे ओवा असतील, लिका असतील किंवा उंदरापासून निर्माण झालेले जंतू असतील ते, त्यांचं जे विष्ठा आहे ती पाण्यामध्ये मिक्स झाली त्या पोल्ट्री ॲनिमलची, आणि त्याच्यातून ते आपल्या पिण्यात पाणी आलं तर त्यातनं आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं. अंड्यामधून आपल्याला पोल्ट्रीच्या समजा त्या कोंबडीच्या शरीरातच इन्फेक्शन झाले असेल, ते अंड्यात गेलं आणि अंडी आपण कच्ची पिली किंवा उकळली नाहीत तर त्यातनं इन्फेक्शन होऊ शकतं. बेस्ट वे ते व्यवस्थित प्रॉपर त्याचं हिटिंग झालेलं असेल तरच हे जंतू त्यातनं मरतात. त्यामुळं अर्धं कच्चं शिजलेलं किंवा अर्धं कच्चं हीट केलेलं किंवा अंडी उकळून न उकळता घेणं हे इन्फेक्शनचा सोर्स असू शकते आणि त्यातनं आपल्याला इन्फेक्शन होऊ शकते. त्यामुळे ही काळजी घेतली पाहिजे. एअरबॉर्न जे विकतात, आता पशुपक्ष्यांपासून एअरबॉर्न इन्फेक्शन होतं. पशुपक्ष्यांच्या विष्ठेमधून आपल्याला पाण्यामधून होऊ शकतं. त्यांचं जे काही फूड आहे त्यांच्यापासून जे आपल्याला फूड मिळतं, म्हणजे आता नॉनव्हेज फूड आहे त्याच्यातनं पण आपल्याला होऊ शकते. दुसरं, त्या पशुपक्ष्यांच्या अंगावर त्यांची जी लाळ आहे त्या लाळेचा संपर्क आपल्या अन्नाशी आला किंवा आपल्या शरीराशी आला त्यातनं आपल्याला होऊ शकते. डायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणजे आता कुत्रा, मांजर आपण अंगावर घेतो, ते आपले मित्रच आहेत, तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं आहे. आणि बाकीचे जे मग माशा वगैरे जे आहेत त्या समजा त्यांच्या अंगावर बसल्या, परत आपल्या अन्नावर बसल्या, त्यातनं पण होऊ शकते. असे वेगवेगळे सोर्स इन्फेक्शनचे दाखवलेत, आपण काळजी घेतली पाहिजे. दुसरं, प्राणी कुठलाही असो, म्हणजे पाळीव प्राणी असो किंवा जंगली प्राणी असो, त्यातनं इन्फेक्शन आपल्याला भयानक झालेले आहेत आणि जगभरामध्ये असे केसेस रिपोर्ट झालेले आहेत. पेशंट सिरियस झालेले आहेत, त्याला झोनोटिक इन्फेक्शन म्हणतात आणि झोनोटिक इमर्जन्सी याच्या अंडर ते येतं. म्हणजे पशु पक्षी किंवा प्राण्यांच्या मार्फत होणारं मानवाला जे इन्फेक्शन आहे तर ते आहे, पण याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आता कारण जे आहे ते झोनोटिक इन्फेक्शनचं मुख्य कारण म्हणजे सगळ्यांना होतं का, तर सगळ्यांना जवळजवळ होत नाही. इम्युनो कॉम्प्रोमाइज स्टेटस असेल फर्स्ट नंबरला, मी सांगितलं आहे की रोगप्रतिकारशक्ती कमी असेल. तो रोगप्रतिकारशक्ती कमी का होऊ शकते, तर तुम्हाला एखादा रोगप्रतिकारशक्ती कमी करणारा आजार झाला असेल, उदाहरणार्थ TB, HIV इन्फेक्शन झालं तर त्यात इम्युनिटी ड्रॉप होते. दुसरा, तुम्हाला इम्युनोसप्रेसंट ड्रग चालू असतील, म्हणजे आमवातामध्ये इम्युनोसप्रेसंट मेथोट्रेक्झेट असेल, सल्फासॅलाझाईन असेल, हायड्रोक्विनोन असेल, अशासारखे ड्रग्ज चालू असतात, इम्युनोसप्रेसंट ड्रग. त्याच्यामुळे रोगप्रतिकारशक्ती हे त्या व्यक्तीची कमी राहते आणि त्या व्यक्तीला इन्फेक्शनला प्रोन तो व्यक्ती राहतो. तर असे इम्युनोसप्रेसंट ड्रग किंवा इम्युनो कॉम्प्रोमाइज स्टेटस असलेले रुग्ण यांना इन्फेक्शन होण्याची आणि पशूंपासून जास्त शक्यता असते. दुसरे, ओल्ड एजमध्ये आपली इम्युनिटी खूप कमी होत चाललेली असते, तर अशा ओल्ड पीपलला सुद्धा हे इन्फेक्शन होऊ शकते. किंवा वेगवेगळे आपल्याला उतारामध्ये आजार असतात, डायबिटीज असते, डायबिटीजमध्ये सुद्धा इम्युनिटी कमी असते. त्याच्यानंतर अशक्त असणारे रुग्ण, म्हणजे स्त्रिया असतील, लहान मुलं असतील, वृद्ध लोक असतील, हे वीक झालेले असतात, वीक बॉडी असेल कोणाची, कुठल्याही XYZ कारणामुळे विकनेस शरीरामध्ये असेल, तर अशा लोकांना इन्फेक्शन होण्याचे जास्त चान्सेस असतात. तिसरं, लहान मुलांना एक कॉमनली इन्फेक्शन होतं. लहान मुलं पेट ॲनिमलच्या संपर्कात जास्त येतात, तर त्यांनासुद्धा ॲलर्जिक इन्फेक्शन होऊ शकते. तर या सगळ्यांना आपण प्रोटेक्ट केलं पाहिजे, यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी ट्रीटमेंट दिली पाहिजे आणि ह्या प्राण्यांपासून इन्फेक्शन कसं होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. पशुपक्षी हे आपले मित्रच आहेत, ते निसर्गाचा एक भाग आहे.
आपल्या सभोवतालच्या वातावरणामध्ये असंख्य जीवजंतू असतात. याचा अर्थ त्यांच्या सगळ्यांपासून घाबरून राहून चालणार नाही, तर योग्य उपाययोजना आपण करणं गरजेचं आहे. आपल्याला हे निसर्गात राहायचं आहे म्हटल्यावर आपल्याला ह्या बॅक्टेरिया जंतूबरोबरच राहायचं आहे. बॅक्टेरिया जंतू किंवा व्हायरस यांचं भीती बाळगायची गरज नाही. आपल्याला यांच्यावर राहायचं आहे, फक्त आपली इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवून यांच्यावर राहायचं आहे, म्हणजे आपल्याला काही होत नाही. अशा पद्धतीने झोनोटिक इन्फेक्शनबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एकदा नवीन विषयावर आपण माहिती बघू.